नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये जी शिवसेनेचं नाव आणि निशाणी यासाठी उद्धव ठाकरे यांची याचिका आहे किंवा अर्ज आहे किंवा खटला आहे, त्याची सुनावणी पुन्हा एकदा ढकलली गेली आणि त्या विषयावर मी व्हिडिओ केलेला आहे. पण त्यानंतर ज्या इतरांच्या प्रतिक्रिया बघितल्या किंवा उबाठा शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या, त्यावर तथाकथित जे कायदे पंडित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या, तर त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या विषयात आपल्याला नको तितकं अडचणीत आणून ठेवलेलं आहे. आणि मी अडचणीत म्हणतोय याचा अर्थ लक्षात घ्या, कायद्याची अडचण. पहिली गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे हा विषय सुरू झाला, 20 जून 2022 विधान परिषदेचं मतदान उरकून एकनाथ शिंदे आणि काही आमदार सुरतला गेले. पुढे त्यांना आणखीन काही जाऊन मिळाले आणि हे सगळे गुवाहाटीला गेल्यानंतर आणखीन काही आमदार गेले. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री सुद्धा होते. आणि हे सगळं जेव्हा घडत होतं ते अचानक घडलं. त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, भाजपने फोडाफोडी केली. हे सगळं पॉलिटिकल भाषणबाजी ठीक असते, पण ज्या वेळेला असा पेच प्रसंग उभा राहतो त्यावेळेला मुळात आपलं कुठे चुकलंय का, समोरच्यांनी कुठल्या गोष्टीचा फायदा उठवलाय, आणि आपण जे आणखीन पुढे पुढे जात चाललोय हा सगळा सापळा आहे का, हे बघावं लागतं, शोधावं लागतं आणि पुढली पावलं टाकायला लागतात. पण दुर्दैव असं आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते नेते हे इतके बोलघेवडे आहेत आणि त्यांना टीव्ही समोर कॅमेरा समोर दिसला की काहीही बोलायची इतकी हौस आहे की आपण कुठच्या अडचणीत आहोत याचा विचार सुद्धा त्यांच्या मनाला शिवत नाही. आणि म्हणून ते स्वतःला अधिक अडचणीत आणतात. असो, मला त्या आता तो वेगळा विषय आहे. कधीतरी या सगळ्या विषयाचा निकाल लागेल तेव्हा मी पोस्टमार्टेम करणार आहे. मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट म्हणून रडगाणं चाललंय, त्या सुप्रीम कोर्टातून असा कुठला निकाल येणार आहे, म्हणजे काय काय अकलेची पाजळली जात आहेत. एक कुठचा एक व्हिडिओ मी बघितला, त्याच्यात सांगितलं की सुप्रीम कोर्टाने सभापती राहुल नार्वेकर यांचा निर्णय फिरवला की धनुष्यबाण निशाणी ठाकरेंकडे आलीच समजा. मला गंमत वाटते की निशाणी देण्याचा अधिकार हा जर विधानसभेच्या सभापतीला नाहीये आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा नाहीये, तर या दोघांच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण निशाणी किंवा पक्षाचं नाव मिळणार कसं. इतका विनोद आहे मित्रांनो, इतका विनोद आहे की प्रत्येक जण सुप्रीम कोर्टातला सगळ्यात मोठा सिनियर वकील असल्यासारखं प्रत्येक जण आपली अक्कल पाजळतोय. आमदार अपात्रतेचा विषय हा त्या विधानसभेपुरता होता आणि त्या विधानसभेबरोबर संपला. ज्याला कायदेशीर भाषेमध्ये इनफ्रक्च्युअस म्हणतात. कुठच्याही वकिलाला जाऊन विचारा इनफ्रक्च्युअस म्हणजे काय. ज्याला थोडी अक्कल असेल असं विचारा. जे वकील टीव्हीच्या चॅनेलवर येऊन आपली अक्कल पाजळतात त्यांच्याशी नका बोलू. इनफ्रक्च्युअस याचा अर्थ निरर्थक, युजलेस, पॉइंटलेस. जी विधानसभा अस्तित्वात राहिलेली नाही त्या विधानसभेतला एखादा निर्णय फिरवणं म्हणजे काय असतं. इतिहास दुरुस्त होऊ शकेल, बाकी काहीही होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आयोग हा एखाद्या पक्षाला मान्यता देतो, त्याची रद्द करतो किंवा त्यांना निशाणी देतो किंवा निशाणी जे काय असेल ते रद्द करतो. हे सगळे अधिकार ज्या निवडणूक आयोगाकडे आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्ट रद्द करू शकतं पण बदलू शकत नाही. याची निशाणी उचलली आणि त्याला दिली असं होऊ शकत नाही. कुठलेही संदर्भ चुकीचे इकडे तिकडे फिरवायचे
रामविलास पासवान यांचा भाऊ आणि मुलगा यांच्यात झालेल्या वादामध्ये निशाणी गोठवली आणि दोघांना वेगवेगळी निशाणी दिली. हा संदर्भ चुकीचा नाहीये, असं झालेलं आहे. पण ते झालं तेव्हा त्या दोघांना वेगवेगळी निशाणी दिलेली होती. खरा कुठचा पक्ष हे ठरायचं होतं. महाराष्ट्रात जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दोन गट पडले आणि विषय काय ते निवडणूक आयोगाकडे गेला, तेव्हा दोन्ही पक्षांना वेगवेगळ्या निशाण्या दिलेल्या होत्या, नावं वेगवेगळी दिलेली होती. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं होतं. ढाल आणि दोन तलवारी अशी निशाणी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं होतं. अधिक मशाल ही निशाणी देण्यात आली होती. त्यामुळे जो विषय पासवान यांच्या संदर्भाने सांगितला जातो तो गल्लत आहे, थापा आहेत किंवा जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल आहे. ज्या प्रकारे पासवान यांच्या घरातल्या दोन माणसांमधल्या भांडणामध्ये सुप्रीम कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे, तसाच्या तसा निकाल इथे होऊन गेलेला आहे. त्यानंतर जी काय पुढची प्रक्रिया झाली त्यामध्ये पहिली उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक होती की त्यांनी कोर्टात धाव घेतली. राजकारण हे कोर्टात चालत नाही. लांबवता येतं, अडकवता येतं, अडवणूक करता येते, पण राजकारणातला विजय निवडणुकीच्या कोर्टाच्या निकालातून मिळवता येत नाही. त्यामुळे विषय असा आहे की ज्या पद्धतीत वाटचाल चालली आहे आणि उद्धव ठाकरे यांचे लाडके वकील जे कोर्टात जातात, अगदी सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट वगैरे करत नाही, पण काळा कोट लावून हजेरी लावतात, पण युक्तिवादाला कधी उभे राहत नाहीत. असे असीम सरोदे यांचं एक वाक्य मला वाटलं त्याच्यात बातमी आहे आणि म्हणून स्वतंत्र विषय केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांचं उद्दिष्ट किंवा असीम सरोदे यांनी उद्धव ठाकरेंना पटवलेलं त्यांचं न्यायालयीन उद्दिष्ट लक्षात येतं की जर आम्हाला दिलं नसेल तर त्यांना सुद्धा देऊ नका. मूळ जी धनुष्य बाण निशाणी आहे ती गोठवून टाका. हा, हे उद्धव ठाकरे यांचं आजचं उद्दिष्ट आहे. एकनाथ शिंदे यांना मिळालेलं शिवसेना हे 4 अक्षरी नाव गोठवा आणि त्यांना मिळालेली बाळासाहेबांच्या पासूनची धनुष्यबाण ही निशाणी गोठवा. मला नाही, तुला नाही, घाल कुत्र्याला. यापेक्षा वेगळं कुठचंही उद्दिष्ट उभाठासमोर आज दिसत नाही. आणि त्याचा अर्थ एक प्रकारे जे सरोदे म्हणतात ते खरोखरच उद्धव ठाकरे यांच्या मनातलं बोलत असतील, उद्दिष्ट म्हणून बोलत असतील, तर एक गोष्ट साफ स्पष्ट होते की धनुष्यबाण ही निशाणी आणि शिवसेना ही 4 अक्षरी नाव यावर उद्धव ठाकरे यांनी ऑलरेडी पाणी सोडलेलं आहे. नसेल तर चिन्ह गोठवण्याची भाषा येऊच शकत नाही, येऊच शकत नाही. ती आली याचा अर्थ सरळ आहे की या प्रकारे आपल्याला ती निशाणी मिळवता येणार नाही आणि मिळवता आली तरी ती चालणार नाही. याचं कारण असं आहे की ऑलरेडी तुम्ही आता 3 वर्षामध्ये तुमच्या पक्षाची निशाणी म्हणून मशाल घेऊन घरोघर पोहोचलेले आहात आणि धनुष्यबाण ही एकनाथ शिंदे यांची निशाणी आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे. त्या निशाणीवरून निवडणुका जिंकता येतात, हरता येतात, हा कालबाह्य इतिहास आहे. अगदी ज्या वेळेला पवारांची पार्टी फुटली किंवा शिवसेना फुटली तेव्हा शरद पवारांनी सुद्धा त्यावर भाष्य केलेलं होतं. कोर्ट कचेऱ्या करून काही साध्य होत नाही. नवा पक्ष, नवी निशाणी लोकांपर्यंत पोहोचवायची असते. आणि ज्या वेळेला व्हॉट्सअप, सोशल मीडिया वगैरे युट्यूब काहीही नव्हतं, संपर्क माध्यम फार त्रोटक होती, अशा काळामध्ये 1970-71 मध्ये इंदिरा गांधींनी
गाय वासरू ही निशाणी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवली होती आणि 2/3 बहुमत मिळवलं होतं. आज तर आपण खूपच ऍडव्हान्स झालोय. संपर्काची, प्रचाराची विविध माध्यम उपलब्ध झालेली आहेत, झटपट पोहोचणारी झालेली आहेत. अशा वेळा निशाणीवरच निवडणुका जिंकता येतात या भ्रमात जर उद्धव ठाकरे असतील तर मला वाटत नाही त्यांच्या पक्षाला काही भविष्य आहे. आणि त्यांनी ते स्वीकारलेलं असावं, अन्यथा सरोदे म्हणाले नसते की त्यांचं चिन्ह गोठवा. इथे हेतू लक्षात येतो की त्यांचं नुकसान करण्यात, एकनाथ शिंदे यांचं नुकसान करण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला इंटरेस्ट आहे. पण त्याचा दुसरा अर्थ असा होतो की स्वतःचं भलं करण्याचं उद्धव ठाकरे विसरून गेलेले आहेत. स्वतःच्या पक्षाचं भलं करायचं ते विसरून गेलेले. सुप्रीम कोर्ट जेव्हा निकाल देतं तेव्हा फक्त छापलेले कायदे आहेत त्या अक्षर आणि शब्दांच्या आधारे निकाल देत नाही. नॅचरल जस्टिस नावाचा एक प्रकार असतो, व्यवहारिक न्याय असा एक प्रकार असतो. लोकसभा 2024 आणि विधानसभा 2024 या 2 निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि शिवसेना उबाठा आणि शिवसेना या 2 पक्षांनी आपापल्या निशाणीवर निवडणुका लढवलेल्या आहेत. दोघांनाही त्या त्या निशाणीवर, त्या त्या नावावर ऑलरेडी मतदान झालेलं आहे, मतं मिळालेली आहेत, आमदार किंवा खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे निशाणीमुळे काहीही अडत नाही. हे चित्र सूर्यप्रकाशा इतकं यापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. यापूर्वी जेव्हा घाई 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 उद्धव ठाकरेंकडून चालली होती त्या घाईनंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना हा प्रश्न विचारलेला होता की बाबा ते म्हणतायत की निवडणुका तोंडावर आल्यात आणि म्हणून याचा निकाल लागला पाहिजे. तेव्हा निवडणूक आयोगाकडून जो खुलासा देण्यात आला तो सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेला होता. त्यांच्या पक्षाकडे नाव आहे, त्यांच्या पक्षाकडे एक स्वतंत्र निशाणी आहे. तेव्हा निशाणी अर्धी अर्धी तोडून देणं याची गरज नाहीये. त्यांना ऑलरेडी एक निशाणी दिलेली आहे, मशाल, आणि त्या मशाल या निशाणीवर त्यांना लढण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे आजच तातडीने निकाल देण्याची गरज नाही आणि सुप्रीम कोर्टाने तो युक्तिवाद स्वीकारला. म्हणूनच पुढची सुनावणी जी आहे ती धूळ खात पडलेली आहे. आता तर गंमत अशी आहे की दोन्ही पक्षांना ज्या निशाण्या दिल्या त्यावर त्यांनी मतं मिळवलेली आहेत. लोकसभेत उद्धव ठाकरेंचे 9 आणि एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार निवडून आले. विधानसभेमध्ये धनुष्य बाणावर 57 तर मशालीवर 20 आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे मतदार या निशाणीमुळे तिकडे आणि त्या निशाणीमुळे इकडे जातो या भ्रमात राहण्याची गरज नाही. पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे एप्रिल 2024 जर मशाल या निशाणीवर उद्धव ठाकरे यांना 9 खासदार निवडून आणता आले आणि अनेक जागी चांगली मतं पडली तर गोष्ट सरळ आहे की निशाणीमुळे कुठच्याही मतदाराची दिशाभूल झालेली नाही. कुठल्या पक्षाची कुठची निशाणी हे सामान्य मतदाराला बरोबर कळलेलं आहे आणि म्हणूनच निशाणीसाठी फार मोठी न्यायाची लढाई आहे, ऐतिहासिक लढाई आहे असं काहीही नाहीये, काहीही नाहीये. आणि तरीही उद्धव ठाकरेंच्या कोटातून, त्यांच्या गोतावड्यातून जो काय नुसता उडो 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 रडारड चालू आहे त्याच्या मागे एकमेव हेतू दिसतो की माझं नुकसान झालेलं असेल तर तुला सुखाने झोपू देणार नाही, तुझी निशाणी पण बाद झाली पाहिजे. माझ्या हातून धनुष्यबाण गेलं असेल तर तुला सुद्धा धनुष्यबाण पचू देणार नाही. यापेक्षा कुठलंही काहीही उद्दिष्ट उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीये. असतं तर त्यांनी आम्हाला मिळाली पाहिजे हा हट्ट केला असता. आणि ही जर वस्तुस्थिती आहे, डोळ्यासमोर दिसणारी वस्तुस्थिती आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेला इंदिरा गांधींनी 1968-69 सुमाराला
काँग्रेस पक्ष फोडला होता आणि दोनही वेगळ्या वेगळ्या काँग्रेसना वेगवेगळी निवडणूक चिन्ह देण्यात आली होती. इंदिरा गांधींच्या गटाला गाय वासरू हे चिन्ह देण्यात आलं होतं. तर दुसरा म्हणजे ज्याला संघटना काँग्रेस म्हणायचे त्यांना चरखा चलाने वाली महिला असं चित्र काय ते चिन्ह दिलेलं होतं. पुढे ज्यावेळेला इंदिरा गांधींना नव्या चिन्हावर 2/3 बहुमत मिळालं आणि निवडणूक आयोगाने त्या मतांच्या आधारावर इंदिरा गांधी यांचा गट म्हणजेच खरा काँग्रेस पक्ष असा निर्वाळा दिला, तेव्हा पुन्हा एकदा बैल जोडी हे ओरिजिनल काँग्रेसचं जे निवडणूक चिन्ह होतं ते निवडणूक आयोगाने इंदिरा काँग्रेसला देऊ केलेलं होतं. पण इंदिराजींनी ते घ्यायला नकार दिला आणि ते चिन्ह गोठवायला सांगितलं. लक्षात घ्या, गोठवायला सांगितलं तेव्हा निर्णय कसा झालेला आहे. आता जर दोघांच्या वेगवेगळ्या चिन्हावर 2-2 निवडणुका अगदी अटीतटीच्या होऊन आता विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांना 12-13% मत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला 9.5 ते 10% मत आहे. दोघांमध्ये मतांची विभागणी समसमान झाली आहे, वेगळ्या चिन्हावर झालेली, वेगळ्या चिन्हावर झालेली आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की हळवे जे शिवसेनेचे आहेत लोक, उद्धव ठाकरे यांच्याविषयी हळवे लोक आहेत, त्यांना वेगवेगळ्या युट्यूबर आणि संपादक आणि चॅनेल यांच्याकडून उल्लू बनवलं जात आहे माध्यमातून, की असं झालं की येणार शिंदे, रस्त्यावर येणार, शिंदेची वाट लागणार, शिंदेला पळ काढावा लागणार, शिंदेला बाड विस्तारा गुंडाळावा लागणार. ह्या रोज रोज थापा 2 वर्ष मारल्या जात आहेत, पण एक पाऊल पण काहीही पुढे सरकत नाही. पण तुमच्यासारख्या लोकांना उल्लू बनवून झालं उद्धव ठाकरे जिंकले, एकनाथ शिंदे हरले, हे ज्यांना ऐकायचं आहे त्यांच्या समोर हे सगळं परोसलं जातं, वाढलं जातं, पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलंय. म्हणून तर त्यांचे वकील असीम सरोदे म्हणतायत की निदान धनुष्यबाणी निशाणी गोठवा. म्हणजे नुकसान, एकनाथ शिंदेचं नुकसान झालं पाहिजे एवढ्या पुरतं जेव्हा तुमचं उद्दिष्ट मर्यादित झालेलं असतं तेव्हा तुमच्या पक्षाचं भवितव्य सुद्धा आपोआप मर्यादित होऊन जातं. आता सुद्धा चर्चा काय बघा की एकनाथ शिंदेना धडा शिकवायचं तर महापालिका ठाण्याची, मुंबई सोडा बाजूला ठेवा, एकनाथ शिंदेचा तेवढा दबदबा मुंबईत नाहीये, पण ठाणे हे आनंद दिघे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची जागीर आहे किंवा काय बालेकिल्ला आहे, तिथे त्यांना कसं हरवायचं हे ठरवायला पाहिजे. आठवतं तुम्हाला आरंभीच्या काळात तुम्ही राजीनामा द्या, मी राजीनामा देतो, समोरासमोर निवडणूक लढवू, मी येतो ठाण्यात असं आदित्य ठाकरे आव्हान देत होते. पण प्रत्यक्ष विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा आदित्य ठाकरेंनी ठाण्यात निवडणूक लढवायची हिंमत केली नाही. त्यांनी ज्याला उमेदवार केला होता त्याला किती मतं पडली हे आकडे उपलब्ध आहेत. 1 लाखापेक्षा अधिक फरकाने एकनाथ शिंदे विजयी झाले. तेव्हा शिंदेचं नुकसान करायचं, त्यांना धडा शिकवायचा असेल तर सोपा मार्ग आहे की ठाणे महापालिका उद्धव गटाने जिंकून दाखवावी. युट्यूब मधून किंवा मीडिया मधून डरकाळ्या फोडून काही होणार नाही. ठाणे शहर काय ते ओवळा माजिवडा, प्रताप सरनाईक आणि 5 पाखाडी वगैरे काय आहे, हे 3 विधानसभेचे मोठे मतदारसंघ ठाणे पालिकेच्या येतात आणि त्या 3 विधानसभांच्या मतांची बेरीज करा तर तिथे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची बेरीज किती आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये उबाठा आणि जितेंद्र आव्हाड मिळून किती आहे हे मोजा, मग तुम्हाला कळेल. पण गंमत अशी आहे की उद्दिष्ट जेव्हा छोटं, आपल्याला जिंकायचं तुम्ही ठरवतच नाहीये, उभाठा जिंकलं पाहिजे असं नाहीये, एकनाथ शिंदेचं नुकसान झालं पाहिजे, भाजपचं नुकसान झालं पाहिजे, अरे त्यांच्या कर्माने त्यांचं काय व्हायचं ते होईल. तुम्ही आपलं कर्म सुधारा, आपल्या विजयासाठी प्रयास करा, त्याचा मागमूस नाही. कारण उद्दिष्ट काय, महान उद्दिष्ट काय आहे तर एकनाथ शिंदेचं वाटोळं झालं पाहिजे.
त्याचं चिन्ह गोठवलं पाहिजे. ते बिलकुल होणार नाहीये. आजचं मरण उद्यावर. तसंच सुनावणी एक नवीन तारीख पडली आणि त्या दिवशी झाली, सलग झाली, तरी त्यातून धनुष्यबाण हे परत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. मी घटनातज्ञ नाही, मी साधा सामान्य बुद्धीचा पत्रकार म्हणून सांगतो, आजवरच्या राजकारणाचा एक अभ्यासक म्हणून सांगतो. काळ्या दगडावरची रेग आहे. ही धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडून काढून घेतलं जाणार नाही. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.